ही आहे आमचं पिल्लू, ही आहे माझी क्यूट क्यूट पिल्लू. आज माझं पिल्लू मला आई म्हणते, आई. आणि अजून काय म्हणते पिल्लू? आय्या. आम्हाला आई नाही म्हणतात, आम्ही म्हणतो आईला किंवा आय्या. आणि मम्मा मम्मा आय्या. आणि मम्मा कशी बोलते? मम्मा मम्मा मम्मा. आज आम्ही मम्मा म्हणायला शिकलोय पहिल्यांदा. आज माझं पिल्लू मला हाक मारते पहिल्यांदा, मम्मा. मस्त वाटतं ऐकायला, छान वाटतं. ओ मम्मा चावली तू मला. बॅड बॉय बॅड बॉय. नो ना नो ना. असे माझे क्यूट क्यूट पिल्लू आहे जे मला पहिल्यांदा आज मम्मा बोलले, आई बोलले, आईला आईला. नो आई आईला आईया. सोनू मस्त वाटतंय. मम्मा मम्मा बोल. कसा आवाज देतो आईला? मम्मा बोल. तुला खाली घेऊन जाणार मग. मम्मा बोल लवकर लवकर. मम्मा. पिल्लू बोल ना लवकर. मम्मा बोल. आप्पा नाही, आप्पा ना. आता मम्मा बोल. मम्मा. अरे मम्मा बोल ना. मम्मा. हा मम्मा. तू कशी आवाज देत होती आईला? मामा. मामा बोल. मामा. त्रिश. काका. काका. दीदी. हा दीदी. काका झालं ना आता. दीदी. दीदी से दीदी. दादा. दादा. आणि दीदी से दीदी. मग तुला मी खाली फिरायला नेणार. दीदी बोल. दीदी. आजी बोल. आजी. आजी बोल पिल्लू. आजी. आजी. आजी बोल. ए शोना. आई बोल. आई बोलून दाखव. आई 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 बोल. शोना आई बोल ना. अगं बाई धन्यंकार जी धन्यंकार. अगं माझं पिल्लू ग. दीर्घायुष्य भाऊ म्हणजे बाबूला. ये ना बोल ना. आई बोल. आई. हा आणि आजी. आजा. आणि आई. पापा. पापा. कसं बोलतो तू? पापा. बाबा. बाबा कसं बोलतो? हा त्रिश. बाबा कसं बोलतोस? बाबा. हा देते देते मी पा देते. बाबा बोल. बाबा. मम्मा. कशी बोलते पिल्लू? मम्मा. मम्मा. मम्मा बोल. मम्मा बोल. बोल. पापा. पापाला आवाज दे. हा आणि बाबा. बाबा. दीदी. मम्मा. 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 आप्पा. व्हेरी गुड. आम्मा. आम्मा. मम्मा आणि तुम्ही आप्पा सांगितलं मग ती आम्मा झाली. मध्येच पिल्लू. आप्पा बोल. मामा. आप्पा. मामा. हा मामा. मामा येतोय ना मामा. मला मम्मा बोल. मम्मा. मामा. मम्मा. दादू. ए त्रिश. मामा. मामा. त्रिश. पापा बोल. आप्पा. आबा. आबा. आणि आबा बाबा कशा असतात? आबा बाबा कशा असतात? अशा असतात. आणि म्हातारी कशी चालते? अशी 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 चालते. तू चालून नाही दाखवणार? व्हेअर इज युअर हेड? व्हेअर इज युअर? दाखव ना लवकर मला हेड. बच्चा काय पितो तू? ना काय? पा. ए नो नो नो. पा कसं प्यायचे? कसं प्यायचे पा? शो मी. हा हा. नो नो बॅड हॅबिट्स. बघू कोण आहे? डॉगी दाखव. डॉगी. व्हेर इज डॉग? व्हेरी गुड. व्हेर इज कॅट? व्हेर इज कॅट? कॅट. माऊ. माऊ. व्हेर इज माऊ? माऊ कुठे? माऊ. माऊ दाखव. माऊ. माऊ. हो व्हेरी गुड. आणि मोबाईल कुठे? मोबाईल. मोबाईल कुठे? व्हेरी गुड. आणि ड्रम कुठे? ड्रम. आणि पॅरेट कुठे? पॅरेट. 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 व्हेरी गुड. फॅन. 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 फॅन कुठे? फॅन. हा
हा डॉगी 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 वाव डॉगी. बुक कुठे बुक 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 तिथे आलेले तिथे बुक आहे का. व्हेरी गुड. आणि त्रिश थांब जरा थांब मला हे दाखव गाडी कुठे गाडी कार. व्हेरी गुड. शूज 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 व्हेरी गुड. आणि सोप सोप आले ते मिल्क आहे हे बघ सोप. कुठले सोप सोप हां. आणि थांबा एक मिनटं. ट्रेन कुठे ट्रेन. व्हेरी गुड. ही पहिली ही दाखवली तीच ट्रेन. व्हेरी आईस्क्रीम. हां व्हेरी गुड. बलून्स बलून्स हे बघ हे बलून्स बलून्स. ॲपल कुठे ॲपल. व्हेरी गुड. बॉल व्हेरी गुड. आणि बेबी कुठे बेबी. व्हेरी गुड. कॅप कुठे कॅप. व्हेरी गुड. चॉकलेट कुठे चॉकलेट चॉकलेट चॉकलेट. शो मी चॉकलेट्स. येस व्हेरी गुड. दॅट्स लाईक माय गुड बेबी. हां व्हेरी दादा दादा कुठे. हां दीदी दीदी कुठे. दीदी 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 हे बघ इथे इथे काय काय माहिती आहे प्लीज. हां फॅन कुठे पिलू फॅन 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 दाखव फॅन. हां वॉच कुठे वॉच. व्हेरी गुड. सायकल. ओ माय गॉड दॅट्स लाईक माय गुड बेबी. चेअर. व्हेरी गुड. टीव्ही टीव्ही टेलिव्हिजन टीव्ही टीव्ही. व्हेरी गुड. आणि ब्रश ब्रश. अरे ब्रश त्रिश ब्रश ब्रश कुठे ब्रश. ह्याच्यात कुठे ब्रश. हे बघ ब्रश टूथब्रश. ठीक आहे. आता अजून काय काय माहिती आहे तुला आपण बघूच्या ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये काय माहिती आहे तुला दाखव मला. शो मी. हां हे बघ ह्याचं हेड बघ. तुझं हेड कुठे. व्हेर इज युअर हेड. व्हेर इज युअर युअर. तुझं हेड कुठे आहे दाखव मला. तर कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग मी सहजच चालू केलेला कारण त्रिश अचानक मम्मा म्हटला. सो आय वॉज व्हेरी हॅपी कारण आय थिंक तो 7-8 मंथचा असल्यापासून तो दादा बाबा हे वर्ड तो बोलत होता. नंतर तो पापा बोलायला शिकला. त्यानंतर तो काका दादा दीदी हे सगळं बोलायला शिकला. पण तो मम्मा मामा आणि आम्ही त्याला मामा शिकवत होतो पण ते त्याला बोलता येत नव्हतं. मामा आणि आई हे तो बोलत नव्हता. इवन तो आजीही बोलायला शिकलेला पण मामा आणि आई तो बोलत नव्हता. आणि आता जस्ट तो आज फर्स्ट टाईम मला आई आई बोलला. आई नाही बोलता येत त्याला. आईला बोलतो. आईला किंवा अय्या तो बोलला. आणि फर्स्ट टाईम तो कालपासून मम्माही शिकला आहे. सो जेव्हाही तो मला हाक मारतो तेव्हा मम्मा मम्मा मम्मा. एवढा क्यूट आवाज वाटतो ना ऐकायला. ॲक्च्युली त्याचा आवाज खूप क्यूट आहे आणि तो ऐकायला खूप मजा येते जेव्हा तो आईला मम्मा बोलतो तेव्हा. मामा बोलायला शिकला आहे. मम्मा मला स्पेसिफिकली तो मम्मा करतो आणि जेव्हा मामाचा कॉल येईल तेव्हा तो मामा मामा असं करतो त्याला. तर मी जेव्हा तो मामा बोलायला शिकवला तेव्हा मामालाही व्हिडिओ कॉल लावून त्याचे हे एक्सप्रेशन आम्ही कॅच केलेले. पण तो व्हिडिओ मला आता मिळत नाही. जेव्हा मिळेल तेव्हा मी नक्की अटॅच करेल. मामा पण खुश झालेला. म्हणजे छान वाटतं की त्याचा पण फर्स्ट भाचा असेल की जो त्याला मामा बोलतो. त्यालाही छान वाटलेलं. त्याच्या चेहऱ्यावरचा तो आनंद तो मी ते कॅप्चर केलेला. आणि आजी लोकांना त्याला आजी नाही बोलता येत. तो आज्जा बोलतो. ते पण खूप क्यूट आहे. पण इथे व्हिडिओमध्ये तो बोललेला नाही आहे. नेक्स्ट टाईम मी नक्की ऐकवेल ते पण. सो छान वाटतं म्हणजे एक आई वडील म्हणून आपला मुलाला ग्रो होताना पाहून खरंच खूप छान वाटतं. आणि त्याचे वेगवेगळे रोजचे वर्ड ऐकायला मजा येते. ते कसेही असू देत. आईचा आईला असू दे किंवा आईचा आय्या असू दे बट स्टील ते ऐकायला खूप मजा येते. आणि ते जे सुख आहे ते जगात कशातच नाही असं मी म्हणेल. आणि या आय एम सो हॅपी
आणि अजून एक व्हिडिओ मी क्लिक केला आहे, जो तुम्हाला सेकंड त्यानंतरचा जो व्हिडिओ तुम्ही पाहिलात की त्रिशने बुकमधले सगळे फॅन अँड ऑल सगळं दाखवलेलं. ॲक्च्युली आम्ही त्याला काहीही शिकवलेलं नव्हतं. इवन आम्हाला टाईमच नाही आहे कधी त्याला घेऊन बसायला, त्याला बुक दाखवायला, हे ते कधी सांगायला टाईम नाही. पण ज्या घरातल्या वस्तू तो बघतो, जे त्याच्या कानावर शब्द पडतात ते त्या फोटोमध्ये तो ओळखतो. द गुड थिंग हे आहे की फक्त त्याने त्या वस्तू अशा रिअलमध्ये बघितल्यात आणि ते बुकमध्ये तो ओळखतो आहे. बल्कि पिक्चर तर बुकमधले खूप वेगळे असतात, पण तरी तो ओळखतो. मोस्ट ऑफ द थिंग्स तो ओळखतो. आणि त्याची आम्हाला खरंच खुशी झाली. वी वेर शॉक लाईक सचिन जेव्हा काल त्याला घेऊन बसले आणि सचिनने जस्ट सहज बुकमधले त्याला काही पिक्चर असतील ते विचारायला सुरुवात केली आणि वी वेर शॉक की त्याला सगळं माहिती आहे. मग म्हणून मी आज जेव्हा तो सांगत होता तेव्हा तो ब्लॉग बनवला. कारण मोस्टली जेव्हा मी व्हिडिओ ऑन करते तेव्हा तो काहीही बोलत नाही. ॲज युज्युअल त्याची काही रिॲक्शन नसते. पण आज जरा साईड मोडमध्ये होते, त्यामुळे आज मी सहज ब्लॉग बनवून घेतले सो दॅट मी माझ्याकडे त्या मेमरीज राहतील. आणि अशा खूप काही गोष्टी आहेत की तो व्हिडिओ ऑन केल्यानंतर त्याच्याकडनं त्या घडत नाहीत, पण त्या मला कॅप्चर करायच्यात ॲक्च्युली. कारण हेच ते दिवस आहे. मोठं झाल्यावर त्यालाही त्या गोष्टी बघायला मजा येईल, इव्हन आम्हालाही पाहायला मजा येईल. आणि तुम्हालाही पाहायला मिळतं की त्रिश हळूहळू कसा ग्रो होत आहे. सो ह्या मेमरीज कॅप्चर करताना मला खूप मजा येते आणि छान वाटतं आहे. काय बोलणार अजून मी. हां, अजून एक गोष्ट म्हणजे त्रिशला घरातल्या सगळ्यांची नावे माहिती आहेत, जे की आम्ही कधीच नावाने कुणाला हाक नाही मारत. मोस्टली म्हणजे मला बोलतात सगळे राणी सचिन किंवा सचिनला सचिन नावाने हाक मारतात, पण आजी बाबा असेल यांना आम्ही कधी नावाने हाक मारली म्हणजे कोणीच एकमेकांना नावाने हाक मारलेली नाहीच. सो माहीत नाही त्रिशला आजी आणि बाबांचं नाव कसं झालं माहीत झालं, ती एक शॉकिंग गोष्ट आहे आमच्यासाठी की ते नाव त्याला माहिती आहे. सहज विचारलं त्याला राणी कोण आहे सचिन कोण आहे, त्याने दाखवलं. पण जेव्हा आम्ही आजी बाबांचं नाव घेतलं आणि विचारलं तर त्यांनी आजी आणि बाबाही दाखवलं, तर आम्ही खरंच खूप शॉक झालो की याला माहिती आहे. म्हणजे सांगण्याचा माझा हे एकच आहे, उद्देश एकच आहे की लहान मुलं असतात ती सगळ्या गोष्टी नोटीस करतात, त्यांना सगळं माहिती असतं, फक्त त्यांना बोलता येत नाही पण त्यांना सगळं कळतं. सो आपण जे काही रिॲक्शन आपल्या ज्या काही बोलतात ना रिॲक्शन अँटी रिॲक्शन्स ज्या काही असतील त्या सगळ्या ते प्रॉपरली कॅच करतात आणि त्या त्यांच्या डेली लाईफमध्ये ते यूज करायला लागतात. सो मोस्ट ऑफ द टाईम आम्ही पाहतो की जर कोणी काय ॲक्टिंग केली, आता सपोज खाली एक म्हातारे बाबा आहेत, ते असे थोडे वाकत चालतात, त्रिश म्हातारे बाबा कसे चालले बोलतो की बरोबर त्या म्हातारे बाबांची ॲक्शन करतो. ह्या गोष्टी मुलं हळूहळू बघत शिकत राहतात. पण म्हणूनच कधी कधी असं वाटतं की खरंच पॅरेंटहूड खरंच खूप अवघड आहे. कारण मुलांना जर घडवायचं असेल तर ते आधी आपल्याला त्या गोष्टी आपल्यामध्ये आत्मसात कराव्या लागतात, आपल्याला आधी तसं बिहेव करायला लागतं, देन मुलं तशी वागायला सुरुवात करतात. कुठल्याही गोष्टी असतील मुलं लवकर कॅप्चर करतात, लवकर शिकतात. पण मी सांगेल पालकत्व थोडंसं एक असतं ना डोंबाराचा खेळ, एक रश्शीवरचा खेळ आहे, बॅलन्सिंग करून चालायचे. सो वी आर ट्राईंग टू बिकम अ बेस्ट पॅरेंट्स. तुमचे काही कमेंट असतील तर कमेंट सेशनमध्ये नक्की ते कळवा की पॅरेंटहूड कसं आहे. ऑफकोर्स हे हॅप्पी आहे, इझीही बोलू शकतो, इझी आहे, एक हॅपीनेस देणारा आहे, डे बाय डे आपल्याला आनंद देणारा आहे की जेव्हा आपली मुलं मोठी होतात तेव्हा त्यांच्यामध्ये काय काय चेंजेस होतात हे बघण्याची एक मजा असते, ती पण काहीतरी वेगळी असते. पण जेव्हा ते काहीतरी अनुकरण करायला शिकत आहे हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं तेव्हा असं वाटतं की पॅरेंटहूड थोडं डिफिकल्ट आहे. हा एक रश्शीवरचा डोंबाराचा खेळ आहे. वी हॅव टू बॅलन्स इट. आपल्याला चालताना बोलताना सगळ्याच गोष्टींमध्ये अतिशय काळजी घ्यावी लागते. सो तुम्हाला काय वाटतं ह्या गोष्टीवर कमेंट सेशनमध्ये नक्की सांगा. तर कसा वाटला आजचा ब्लॉग. सो बाय, लिव्ह लाईफ हॅपीली, बाय, टेक केअर, बाय बाय.